झी 24 तास एक पाऊल पुढे। त्यामुळे उद्धव ठाकरेंना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, प्राथमिक चाचण्या करण्यात आल्या, एंजिओग्राफी करण्यात आली। त्यांची नुकतीच भेट शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सर, कशी आहे तब्येत उद्धव ठाकरेंची? आपण भेट घेऊन आलात आता। माननीय उद्धवजी ठाकरे यांची प्रकृती आता व्यवस्थित आहे, कोणी काळजी करण्याची बाब नाही। थोडंसं दुखाय लागल्यानंतर ताबडतोब रुग्णालयात आल्यामुळे सुधारणा त्वरित झाली, चिंतेची काही बाब नाही, एवढंच मी सांगेन। सर, पण एंजिओग्राफी केली, त्याच्यामधून काय निष्पन्न झालं? काही ब्लॉकेजेस वगैरे आहेत का त्याचे? असा प्रश्न त्यांना स्पेसिफिक विचारला नाही, पण जर ब्लॉकेजेस असते तर एंजिओप्लास्टी करणं आवश्यक आहे हे सांगितलंच असतं। त्यामुळे मला असं वाटतं की तसं काही नाही। आता काय सध्या डॉक्टरांशी तुम्ही बोललात की काय त्यांनी सांगितलेलं आहे? कशा नाही, प्रकृती सुधार गेली आहे, काहीही काळजी करण्याचं कारण नाही, एवढंच डॉक्टर बघूया आणि तेवढंच आम्हाला पाहिजे होतं। डिस्चार्ज कधी देणार काय? कदाचित आज संध्याकाळी 5 वाजता। उद्धव ठाकरेंची प्रकृती अतिशय उत्तम आहे, सगळ्या चाचण्या झालेल्या आहेत, आज संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज दिला जाईल आणि शिवसैनिकांसाठी आनंदाची गोष्ट असेल असं ज्येष्ठ नेते शिवसेनेचे मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलं। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट आशिष मंडल सोबत पंकज दळवी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।